आता प्रभात क्रमांक 2 मध्ये उभी आहे. उभे आहेत. तर कसं वाटतंय? किती वर्ष झाली इथे राहताय? आता मला इथे झाले 39 वर्ष. 39 वर्ष. 39 वर्षामध्ये पालघरचा काय विकास बघितला? 39 वर्षांमध्ये पालघरला म्हणजे आमच्या डुंगीपाड्यामध्ये काहीच विकास नाही झालेला आहे. फक्त एवढा रोड एवढा माझ्या यांनी झालेला आहे, दुसरा काहीच झालेला नाही आहे. अच्छा. नाही तर पहिले आम्ही एवढे चिखलातून इकडून जायचो. एक रोड झाला फक्त. मग तुम्ही समाधानी आहात ना? रोड झाला. मग आता अजून रोड काय झाला पाहिजे? संबंधाने कसं होणारच आहे? रोडने काय थोडं आमचं पोट भरणार आहे. पण दुसरी सुविधा लेडीजसाठी टॉयलेट नाही, काय नाही. आता घरी घरी टॉयलेट दिले तर ठीक आहे, पण समजा आम्ही कुठे बाजारातच गेलो, कुठे समजा शाळेत पोरांना सोडायला गेलो, आम्हाला वॉशरूमच नाही कुठे, वॉशरूम नाहीये. नाहीच आहेत कुठे. पालघरमध्ये तर कुठेच नाही आहेत. मग तू आधी नगराध्यक्ष महिला होत्या, तरी त्यांनी विचार नाही केला आता टॉयलेट? त्यांना माहित नाही, त्याही कसलाच विचार नाही केला आमचा. फक्त टॉयलेटच पाहिजे, अजून काय टॉयलेट नको? ना असं तर फार आहे. गटारं बाकी आहेत आमच्या मुलांना. आमच्या डुंगीपाड्यामध्ये मुलांना शाळा नाही आहे, एक मंदिर नाही आहे आमच्या डुंगीपाड्यामध्ये. शाळा तर नाही आहे, बालवाडी आहे फक्त ती लहान मुलांची. शाळेसाठी इथून पोरं 2 ते 2.5 किलोमीटर चालत जातात. पण कशाला पाहिजे शाळा? रस्ता झाला बस झालं. अरे बस, कारण आमच्या पोरांचा विकास कसं व्हायचा? आमच्या पोरांनी आता आमचं तर झालं 8वी 10वीचं शिक्षण, पण आमच्या पोरांचा तो विकास व्हायला पाहिजे. तुमची मुलं आहेत? मुलं हो, आहेत? मला 2 मुली आहेत. मुली आहेत. मुली कुठे जातात कामाला? माझी मुली एक आता लग्न झालं, ती कंपनीत कामाला जाते. नाही, एक B.Com झाली आहे, ती शाळेमध्ये कामाला म्हणजे जाते. म्हणजे तुम्हाला वाटतं की रोजगार वाढला पाहिजे? रोजगार पाहिजेच ना. रोजगारशिवाय तर माझी पोरी आज 6 महिने झाली घरी बसली. रोजगारच नाही आहे. रोजगार नाही आहे. मग टॉयलेटचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. टॉयलेटचा म्हणजे टॉयलेट नाही आहे, मुलांना शाळा नाही आहे, पोरांना खेळायला बगीचा नाही आहे. पोरांना बगीचा अशा ठिकाणी दिले का तिथे मशानभूमी असा हे काय म्हणतात ते बगीचा दिलाय, तर कसं पोरं खेळणार तिकडे? मग आता तुम्हाला माहिती आहे कोण कोण उभे आहेत नगराध्यक्षासाठी? आता आता कैलास मात्रे आहे, कैलास मात्रे आहे, उत्तम पिंपळे आहे, उत्तम घरत आहे, आणि एक उत्तम प्रीतम राऊत राऊत आहे. प्रीतम राऊत आहेत किंवा उत्तम पिंपळे आहेत. हे आता विविध मुद्दे घेऊन समोर येत आहेत. काय वाटतं की कोणाची सत्ता आली पाहिजे? त्याच्यामध्ये सत्यामध्ये आम्हाला प्रीतम राऊत बोलतो चांगला. आता तो पुरे करेल का नाही करेल ते मी नाही सांगू शकत. बरोबर, हां. पण त्याचं आम्हाला जे बोलते ना ते आम्हाला पब्लिकला म्हणजे जे शिकलेले आहेत त्यांना त्याचे मुद्दे कळतात. प्रीतम राऊतने आपल्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं आहे की ते ई टॉयलेट वगैरे काहीतरी हो, असं ते करतील. सर्व बोलून गेलेत. म्हणजे तो मुद्दा तुम्हाला वाटतं करू आम्हाला शकतील? वाटतं म्हणजे ते आला जिंकून तर तो काय करेल ना, काहीतरी कळता पडलं करेल ना, काहीच नाही करेल. तुम्हाला माहिती आहे त्यांनी 2000चा आता भत्ता पण चालू करू हो, शकतो. ते बोलले म्हणजे मी ऐकले, मी तिकडे नव्हती ना. ते बोलले का ज्या म्हाताऱ्या बाई आहेत कोण आहेत त्यांना 2000ची मी पेन्शन करणार महिना, विधवा महिलांना. विधवांना का की काय सांगाल? विधवांना 2000 पेन्शन देणार ते असे बोलले. बरोबर. आता आले ते तेव्हा आणि एक ॲम्ब्युलन्स देणार आहेत आमच्या डुंगीपाड्याला. म्हणजे फ्री ॲम्ब्युलन्स भेटेल गरीब दुनी पाडायला. लोकांना. तुम्हाला वाटतं ॲम्ब्युलन्सची गरज आहे? काय गरज आहे? जाऊ दे, रस्ता भेटला नाही, बस नाही, झालं. नाही. आपल्या पालघरमध्ये आहे ना कुठं मोठे दवाखाने नाहीत. आम्हाला दवाखाना जरी नाही, काय नाही. कधी एमर्जन्सीमध्ये आम्हाला कुठं वलसाडला जायला लागतंय किंवा कुठं मुंबईला या जायला साईडला लागतंय, जायला तर आमच्याकडे ॲम्ब्युलन्स नाही. जे गरीब आहेत चला बाबा, जे खर्च करणार आहे ते घेऊन जातात स्वतःचे, पण ज्याच्याकडे पैसे नसतात ते काय करणार? मग आता बीजेपीचे लोक पण म्हणतात विकासासाठी मत द्या. उत्तम पिंपळे बोलतायत, मग उत्तम घरत आता बोलतायत. अगोदर पण होती ना, त्यांची सरकार आहे ना आता. ते उत्तम सत्तेत घरत तर आहे सत्तेत ना होते आता. आधी पण. हो. मग त्यांची सत्ता आहे ना. सत्ता मग आहे तर याच्या अगोदर कशाला काय होणार? झालं ते आता होणार आहे. मग आता अपेक्षा काय आहे? कोणाकडून वाटतं? काय पक्ष वाटतं बघा, काय? जे चांगलं करतील, गोरगरिबांचं काय चांगलं होईल ना तसेच निवडून आणून, आहे का नाही? मॅडम किती वर्ष किती वर्ष राहता तुम्ही पालघरमध्ये? मी आता 40 वर्ष झाली. 40 वर्षामध्ये पालघरचा काय विकास बघितला? पालघरचा हाय तोच विकास आहे, काय विकास नाही. काकी बोलले ना रस्ता झाला, बस झालं. रस्ता तर काय ते अगोदर नव्हता, तो आता झाला. हां. दुसरं काय झालंय आता पालघरमध्ये? लोकांना घरकुल येतात ते नाहीत मिळत. भरपूर हा? मिळत नाही. गरीब लोकांच्या घरात पाणी जाते ते नाही लोकांना मिळत. हा, पावसाळ्यात लोक अशी तेरत असतात तिकडं, त्याचं काय होत नाही. मग आता कुठे जसं आता काकीने म्हटलं की त्यांना वाटतं की प्रीतम राऊत यायला पाहिजे. तुमचं असं काय मत आहे पर्सनल? म्हणजे मी प्रीतम राऊत बद्दल नाही म्हणत आहे, नाही, पण आता इतर कोणी. हे बघा, चांगली व्यक्ती यायला पाहिजे, आमचं पण हीच म्हणणं आहे. बरोबर. आता कुणी चांगलं काय आपण ते असं नाही बोलू शकत, नाही का नाही? प्रीतम पण ते यायला आता पाहिजे कैलास तसं. मात्रेंचा पण एवढा प्रचार सुरू आहे. कैलास मात्रे पण आता बीजेपी सारख्या मोठ्या पक्षातून येत आहेत. केंद्रामध्ये बीजेपी आहे, राज्यामध्ये बीजेपी आहे. तर वाटत नाही का की कैलास मात्रे इथे आले पाहिजेत?
बीजेपी सारखा मोठा पक्ष येईल पालघरमध्ये. तसं आम्ही नाही बोलू आम्ही शकत. तसं नाही बोलू आम्ही तसं बोलू शकत नाही. आणि आले तर त्याही आमचा विकास करायला पाहिजे. हां. तर आम्हाला ठीक आहे, आम्हाला दवाखाने नाही, काहीच नाही, म्हणजे आमच्याकडे कुठलीच सुविधा नाही आहे, म्हणजे कुठलीच सुविधा मग नाही. बीजेपी आले तर देईल ना. आता वाढवण पोट देते, मग दवाखाने पण देईल वाढवण ना. रोड दिला तर आमचे नुकसान झाले. अच्छा. आम्ही मच्छीला जायचं कुठे?